हे गाव कसं नटलेलं आहे बघू शकता तुम्ही. खूप खोल दरी आहे, म्हणजे 2 ते 3 हजार 4 हजार 5 हजार फूट दरीत ही गाव वसलेली आहे. इथे लाईट पाणी सर्व निवारा या ठिकाणी देवीच्या आशीर्वादाने चालू आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत अशा एक निसर्गरम्य ठिकाणी, जे महाबळेश्वर, आपली काळेश्वरी असं नटलेला निसर्ग तुम्ही बघू शकता. बघा किती छान वनस्पती आणि काय हा निसर्ग आहे बघा. खाली गावं वसलेली आहेत. सुंदर असा हा रस्ता दिसत असेल तुम्हाला, जो म्हणजे वाईतून येतो हा रस्ता आहे. पूर्ण छोटे नागमोडीची वळणं आहेत. तिथून इथे एक हा पॉइंट आहे जिथे गाड्या उभा राहण्याची सोय आहे. अतिशय सुंदर पॉइंट आहे आणि मला मी झूम करून पण दाखवतो. त्या देवीचं मंदिर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही हे काळेश्वरीचं मंदिर, अतिशय निसर्गरम्य हा परिसर. ही छोटी छोटी गावं वसलेली, खरोखर इथं स्वच्छ हवा आणि सुंदर हवा आणि सुंदर हा निसर्ग. आणि हा रस्ता सुद्धा बघू शकता तुम्ही. रस्ता आता खूप छान झालेला आहे. कधी तुम्ही काळेश्वरीला आलात तर 100% इथे थांबा आणि इथून पूर्ण तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. छोटी छोटी गावं वस्त्या बघू शकता. आपण झूम केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, खाली गावं वगैरे दिसतील तुम्हाला. हे बघा पूर्ण डोंगर, देवीचं आपल्या काळेश्वरीचं मंदिर आणि इकडचा हा परिसर पूर्ण निसर्गरम्य हा परिसर आहे. आणि असा परिसर पाहण्यासाठी नक्की तुम्ही या पावसाळ्याच्या सीझन मध्ये 100% या. खूप छान असा परिसर आहे. बघू शकता एकदम थंड अशी हवा आहे आणि अशा हवेचा आनंद. आणि ही बघा फुल झाडं कशी दिसत आहेत बघू शकता. फुलझाड आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघू शकता छान अशी फुलझाडी. आणि तो खाली पण तुम्ही बघू शकता की नागमोडी रस्ता आहे त्या गावांमध्ये गेलेला. संपूर्ण तिथे गाव वसलेलं आहे. म्हणजे माझ्या अंदाजे एक 4 ते 5 गावं या ठिकाणी वसलेली तुम्ही पाहू शकता. बघू शकता किती छान असा निसर्ग आहे. आणि अशा निसर्गाच्या ठिकाणी केव्हाही तुम्ही भेट द्यायला या. तुम्हाला संपूर्ण निसर्गाचा आनंद या ठिकाणी, म्हणजे जे महाबळेश्वरचं फिलिंग आहे हे तुम्हाला या ठिकाणी 100% येईल. आणि आपली आई काळेश्वरीचंही दर्शन होईल. म्हणजे खूप निसर्गरम्य हा परिसर आहे. पुण्यापासून जर आलात तर 1 डे टूर आहे इथे. आणि बघू शकता तुम्ही ही ते आपण आपली गाडी लावलेली आहे. हे पहा छान लुक आहे. हा जो रस्ता आहे हा समोर जो आई काळेश्वरीला चाललेला आहे. आणि समोरचा डोंगरही पाहू शकता तुम्ही की काळेश्वरीचा डोंगर आहे तिथे वसलेला. पर्यटक येतात जातात. खूप छान अशी या ठिकाणी म्हणजे देवीचं वर्चस्व नटलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी म्हणतो गार डोंगराची हवा, म्हणजे अक्षरशः तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा फिलिंग येईल किंवा हिवाळ्यात येईल. आणि पावसाळ्यात तर विशेष नाही याचा. लाखोनी भाविक येतात. आषाढ महिना चालू आहे. या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलेलं खूप चांगलं असतं. हे बघा हा पुढचाही डोंगर आहे बघू शकता तुम्ही. कधी आलात तर या निसर्गरम्य परिसरात काळेश्वरीच्या अलीकडेच
1 मिनिटाच्या अंतरावरती इथे एक पॉइंट आहे, तिथून तुम्ही हे लोकेशन पण टॅप करू शकता. बघा आता मी तुम्हाला दाखवतो खाली. हे बघा, हे गाव कसं नटलेलं आहे बघू शकता तुम्ही. खूप खोल दरी आहे, म्हणजे 2 ते 3 हजार, 4 हजार, 5 हजार फूट दरीत ही गाव वसलेली आहे. इथे लाईट, पाणी, सर्व निवारा या ठिकाणी देवीच्या आशीर्वादाने चालू आहे. तर नक्की काळेश्वरला आले तर भेट द्या, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.